अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी व्यावहारिक संवाद साधता यावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम मोहिमेत 1,40,000 अमराठी रिक्षा चालक परीक्षेत उत्तीर्ण झालेत। या मराठी भाषा पाठ्यक्रम मोहिमेची सांगता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झाली। शिंदेंच्या हस्ते उत्तीर्ण रिक्षा चालकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। या कार्यक्रमाला निमंत्रण असूनही भाजपच्या एकाही नेत्यानं हजेरी लावली नाही। वनमंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह संजय केळकर, निरंजन डावखरे आणि माधवी नाईक या तिन्ही स्थानिक आमदारांनी अनुपस्थिती राखली। दरम्यान प्रवाशांशी व्यावहारिक मराठीत संवाद न साधणाऱ्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात उद्यापासून कारवाईला सुरुवात होणार आहे। कारवाई करत असताना सुरुवातीला जर तो पकडला गेला तर त्याला 30 दिवसाची मुदत देऊन संधी उपलब्ध करून देऊ की अजूनही तू मराठी 30 दिवसामध्ये शिकू शकतो। 30 दिवसानंतर परत त्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तोंडी परीक्षा घेतली जाईल। त्या तोंडी परीक्षेमध्ये जर पास झाला तर ठीक आहे, परंतु जर नापास झालं तर त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता सस्पेंड केलं जाईल आणि परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचं लायसन्स पूर्णतः रद्द करण्यात येईल। किंबहुना जे परमिट होल्डर आहेत ते जेव्हा रिन्यू करायला येतील परमिट तेव्हा त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाईल आणि त्यांनाही जर मराठी नाही आलं तर ते परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल।